मनसरला जी गोवर्धन डेअरी आहे ती डेअरी दर दिवसाला 20 लाख लिटर 20 लाख लिटर दूध प्रोसेस करते. मनसरला जी गोवर्धन डेअरी आहे ती डेअरी दर दिवसाला 20 लाख लिटर 20 लाख लिटर दूध प्रोसेस करते. आणि त्याची साईज एवढी मोठी धरली होती बर की 3 महिन्यामध्ये अख्खं डिंबे धरण खाली झालं असतं, पूर्ण रिकामं झालं असतं. नवीन योजनेमध्ये या 65 बंधाऱ्यांना फक्त पावसाळ्याचं पाणी द्यायचं, नंतर पाणी द्यायचं नाही, अशा प्रकारची एक चर्चा सुरू होती. बंधाऱ्यांच्या पाण्याचा विषय आणि डिंब्याच्या बोगद्याचा विषय, हे 2 विषय घेऊन मला वेगळी भूमिका घ्यावी लागली. आदिवासी लोकांनी मला सांगितलं, तुम्ही प्रचाराला येऊ नका, आम्ही तुम्हाला इथून चांगलं मताधिक्य देऊ. आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि जे त्यांच्याच्यानी शक्य होणार नाही ते मला सांगायचं, तर मग त्याच्यातून मार्ग काढून आम्ही पुढे जातो. विलासराव जे म्हणाले, मंजूर, चला पुढे चला, एवढीच चर्चा त्याच्यावर झाली, बाकी काही चर्चा नाही झाली. माझ्या ऑफिसमध्ये काही लोक असे आहेत, काम करतात की त्यांचं काम फक्त प्रस्ताव तयार करणे, डिपार्टमेंटमध्ये नेणे, तो मंजूर करून घेणे. गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, मग असं करा, माझे निम्मे कमी करा, दिलीपला द्या आणि निम्मे मला द्या. आणि मिळालं मला भागभांडवल. मी विरोधी पक्षात असताना प्रचार करायची गरज नाही, परंतु शेवटी लोकशाहीमध्ये कोणालाही गृहीत धरून चालत नाही. समजा जर मॅथमॅटिक्स नाही बसलं तर सरकार आणण्यासाठी मॅथमॅटिक्स करावं तर लागेलच. बरोबर. नमस्कार. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे. सर नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत. खरं म्हणजे मला ही आत्ता मुलाखत यावेळी घेणं खूप मला सर चुकीचं वाटत होतं, कारण सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही फिरता आहात. आत्ता आपण बुरुंजवाडी नावाच्या गावात आहोत, अगदी शेवटचं टोक असलेलं गाव आहे. तुम्हाला आता पुन्हा घरी जायचं आहे. रात्री तुम्ही आता 1:30-2 वाजता पोहोचाल, परत कार्यकर्त्यांना भेटाल, पुन्हा सकाळी जायचं आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेला इंटरव्ह्यू घेणं मला थोडंसं वाटत होतं. परंतु साहेब म्हणजे ऊर्जा आहे, म्हणजे ते आत्ताच आमची एक चर्चा झाली होती, तर एक ताई असं म्हणत होत्या की साहेबांनी चा आदर्श हा सगळ्यात तरुणांनी घ्यायला पाहिजे. तर तरी आपण साहेबांनी सांगितलं, त्याच्यामुळे सर तुम्ही आत्ता आम्हाला वेळ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सर तुम्हाला पहिला प्रश्न असं विचारायचं आहे की खरोखर म्हणजे तुम्ही गेली 7 निवडणुका तुम्ही जिंकलेला आहात, 8व्या निवडणुकीला उभे आहात, तर तुम्हाला खरोखर तुमचा प्रचार आहे की गाठीभेटी आहेत? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रचार करावा का फक्त आपण एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाठीभेटी घ्याव्या हा तुमचा उद्देश आहे? दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एकतर गाठीभेटी घेऊन त्यांचा मतदारांचा आशीर्वाद मागणं ही एक बाब आहे, आणि गाठीभेटी घेणं हे सुद्धा आवश्यक आहे. कारण अनेक वेळेला ज्या गोष्टी जाहीर प्रचारात बोलता येत नाहीत आणि कोणी नाराज असेल, रुसलेला असेल, किंवा मग अशा काही व्यक्ती असतात की त्यांना पर्सनली भेटून विनंती करणं आवश्यक असतं, तर त्या गाठीभेटी पण त्याच्यामध्ये असतातच. पण साहेब म्हणजे मी आता फिरत होतो, म्हणजे आम्ही अगदी जेव्हा आंबेगाव तालुक्यात फिरतो, शिरूर तालुक्यात फिरतो, तर त्यावेळेस जो हा सगळं म्हणजे सगळीकडे पाणी दिसतं, हिरवीगार शेती दिसते, ऊसाची शेती दिसते. म्हणजे एकेकाळी जेव्हा मी पत्रकारितेची सुरुवात केली तर तेव्हा आंबेगाव तालुका हा तसा दुष्काळी तालुका मानला जातो. म्हणजे असं आमचं तर पुण्यातून असं वाटायचं आम्हाला की हा आदिवासी भाग आहे. परंतु या भागात एवढी सगळी प्रगती झाली, आणि ह्या सगळ्या प्रगती करताना म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली. तर हे सर कसं साध्य झालं आपल्याला, म्हणजे इतकी वर्ष आपण करत आहात? असं आहे की हा जो कोकडी प्रकल्प आहे, या कोकडी प्रकल्पाचं पाणी जेव्हापासून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर या सगळ्या तालुक्यांना मिळायला लागलं, तेव्हापासून मग शेतकरी ऊस लावायला लागला.
आणि ऊसामधून मग शेतकऱ्याला 4 पैसे मिळायला लागले. ऊस वाढत गेला म्हणून आम्ही आमचा साखर कारखाना काढला आणि साखर कारखाना काढून त्याच्यामधून शेतकऱ्यांना चांगला दर ऊसाला कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला. आणि ऊस तुटून गेल्याच्या नंतर इतर पिकंसुद्धा शेतकरी घेतात आणि त्याच्यातून सुद्धा 4 पैसे त्यांना मिळतात आणि त्याच्यामधून आर्थिक स्थिती सुधारण्याकडं कल गेला. आणि त्याचबरोबर दुधाचा सुद्धा मोठा व्यवसाय आज मनसरला जी गोवर्धन डेअरी आहे ती डेअरी दर दिवसाला 20 लाख लिटर 20 लाख लिटर दूध प्रोसेस करते आणि त्याच्यातूनही शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येतो. त्यामुळे उत्पन्नाचं खात्रीशीर साधन ऊस आणि दूध हे दोन्ही असल्यामुळे त्याच्यातून एक सुबत्ता आलेली. साहेब, म्हणजे आता आपण राजकारणाचं फार नको करायला, पण ह्याच कुकडीच्या पाण्याचा विषय तुम्ही काढला. रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जे आहेत, म्हणजे कर्जत जामखेडमधून ते उभे राहतात, तर त्यांनी आपलं म्हणजे तुमच्या पुणे जिल्ह्याचं पाणी पळवण्याचा प्रयत्न वगैरे केला किंवा त्यांनी त्यासाठी त्या संदर्भात त्यांची दादागिरी चालू आहे. तर अशा प्रकारचा एक संघर्ष निर्माण झाला होता. तर तो काय नक्की संघर्ष होता? असं आहे की ज्या वेळेला आम्ही उद्धवजी ठाकरे यांचं मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेला जयंतराव पाटील हे पाटबंधारे मंत्री होते आणि जयंतराव पाटलांच्या पाठीमागे लागून त्यांनी जे रोहित पवार आणि नगर जिल्ह्यातले बाकीचे आमदार, नगर, कर्जत, श्रीगोंदा या सगळ्या आमदारांनी मिळून हे पाणी खाली नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मूळ योजना काय होती की समजा हे धरण आहे तर आणि या बाजूला पाण्याचा साठा डिंबे धरण नेहमी 100% भरतं आणि धरण भरल्यानंतर धरणावरून वाहून जाणारं पाणी हे या बाजूला वाहून जातं नदीमध्ये. त्याच्याऐवजी उलटं या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगराला छेद करून त्याच्यामधून पाणी शेजारच्या तालुक्यातल्या धरणामध्ये त्या ठिकाणी न्यायचं. आता त्यालाही हरकत नव्हती, परंतु तो जो बोगदा करायचा होता, छेद जो जिथे घ्यायचा होता तो जो वरती घेतला असता तर हरकत नव्हती, पण तो तळामध्ये घ्यायचा ठरल्यानंतर मग त्याच्यामध्ये आणि त्याची साईज एवढी मोठी धरली होती की 3 महिन्यामध्ये अख्खं डिंबे धरण खाली झालं असतं, पूर्ण रिकामं झालं असतं. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला जे या तिन्ही नद्यांवर जे 65 बंधारे आहेत हे 65 बंधारे आपण त्या धरणामधून भरत होतो. नवीन योजनेमध्ये या 65 बंधाऱ्यांना फक्त पावसाळ्याचं पाणी द्यायचं, नंतर पाणी द्यायचं नाही, अशा प्रकारची एक चर्चा सुरू होती. आणि तसं झालं असतं तर हे तिन्ही 4 तालुके एकदम दुष्काळी होऊन गेले असते, पुन्हा दुष्काळी झाले असते. आणि म्हणून त्याला माझा विरोध होता आणि अनेक वेळेला त्याच्या बैठका झाल्या, वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या, पण मार्ग निघाला नाही. आणि मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला गव्हर्मेंट बनलं त्यावेळेला हा विषय बंधाऱ्यांच्या पाण्याचा विषय आणि डिंब्याच्या बोगद्याचा विषय हे 2 विषय घेऊन मला वेगळी भूमिका घ्यावी लागली. पण साहेब, तुम्ही कधी संघर्ष करत नाही, पण ह्या वेळेस तुम्ही संघर्ष म्हणजे थेट संघर्षात उतरला. कारण असं आहे ना की गेले 30-35 वर्ष आपण मेहनत करून ज्या वेळेला ही परिस्थिती निर्माण केलेली आहे ती आपल्या डोळ्यासमोर दुसरीकडे जाते हे सहनच होऊ शकत नाही.
आणि त्यामुळं ती भूमिका घेतली. त्याच्यामध्ये बाकी काही राजकीय मतभेद किंवा आणखीन काही नाराजी वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. आणि अजितदादांनी त्यावेळी तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला? अजितदादांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. पण बाकीचे लोक काही ऐकायला तयार नव्हते. पण सर, म्हणजे इथलं जी जनता आहे तर या सगळ्या जनतेला हा सगळं अशा पद्धतीचं, म्हणजे त्याला हा शब्द वापरणं कदाचित चुकीचं होईल, पण तरी वापरतो की ह्या 3 तालुक्याचं पाणी पळवण्याचं षडयंत्र इथल्या जनतेच्या लक्षात आलं आहे का असं वाटतं तुम्हाला? आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. हां. आता जनतेच्या लक्षात आलं आहे का नाही आलं आहे मला माहीत नाही. कारण शेतकरी शेतकरी तितका खोल विचार करत नाही. ते वरवर समजून घेतात. मुळामध्ये याचा परिणाम काय होणार आहे, किती होणार आहे, कोणावर होणार आहे, किती काळ होणार आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. हे समजून न घेतल्यामुळे मग त्याचा प्रॉब्लेम होतो. पण आम्ही सगळ्यांना त्याच्यामध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो. साहेब, हे झाला हा सगळा बागायती भागाचा. आदिवासी भागातही मी फिरत होतो आणि आदिवासी भागात म्हणजे साहेब म्हणजे अगदी त्यांचं दैवत आहे. तर ह्या आदिवासी भागाशी आपला सगळा कनेक्ट कसा काय आला आंबेगाव तालुक्यातल्या, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होता? नाही, आदिवासी भागाशी माझा कनेक्ट म्हणजे 89 सालापासून ज्यावेळेला रामकृष्ण मोरेंची पहिली लोकसभेची निवडणूक होती, त्यावेळेला मी मुंबईवरून गावाला आलो होतो आणि त्या काळात मी आदिवासी भागात सगळे डोंगर बिंगर सगळे पायी फिरलेलं आहे. पायी फिरलेलं? हां, सगळं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर 6 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली. आदिवासी लोकांनी मला सांगितलं, तुम्ही प्रचाराला येऊ नका, आम्ही तुम्हाला इथून चांगलं मताधिक्य देऊ. आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि तेव्हापासून मग आदिवासी भागातल्या छोट्या मोठ्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या सतत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून, म्हणजे निवडून गेलेले प्रतिनिधी जिल्हा परिषदमधले, पंचायत समितीमधले तितकं बारकाईने बघतातच असं नाही. आमच्याकडं आमच्या मातोश्रीच्या नावाने आम्ही अनुसया महिला उन्नती केंद्र म्हणून एक संस्था काढली आहे. त्या संस्थेत 4-5 मुली आम्ही मानधनावर त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यांचं काम हेच की आदिवासी भागात जायचं, घरोघर जायचं, अडीअडचणी समजून घ्यायच्या, त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे, त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून द्यायच्या आणि त्यांचं जे जे असेल आणि जे त्यांच्याच्यानी शक्य होणार नाही ते मला सांगायचं. तर मग त्याच्यातून मार्ग काढून आम्ही पुढे जातो. आणि एकदा महिलांशी कनेक्ट झाल्यावर पुरुषांशी पण कनेक्ट झाला, कारण त्याच्यामध्ये सुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांसाठी मिळवून दिलेल्या आहेत. साहेब, पुणे जिल्हा हा एकमेव आहे की इथे 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत शासनाची. आता तुम्ही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होता त्यावेळेस तुम्ही अगदी ते म्हणजे खेचून आणलं होतं. तर तो सर तुम्हाला कसं मिळालं होतं ते कॉलेज? खरं तर मी हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर असताना विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते आणि माझे प्रायव्हेट सेक्रेटरी कांतीलाल उमाप हे होते. तर कांतीलाल उमाप मला नेहमी सांगायचे, साहेब आपण आपल्या भागासाठी काही करू, काय करू. तेही शिरूर तालुक्यातले. आता IS1 रिटायर झाले, परंतु काहीतरी करू. मी सांगायचं, अरे बाबा, एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकच इंजिनिअरिंग कॉलेज हा सरकारचा नियम आहे. मग आपल्याला दुसरं कोण देणार? शेवटी त्यांनी एवढा हट्ट धरला की म्हटले होऊन काय होईल, रिजेक्ट होईल, एवढंच ना. म्हटलं मग घेऊन या चला मंत्रिमंडळातून प्रस्ताव. मग मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव गेला, मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, माझा विषय आला. विलासरावजी देशमुख म्हणाले, हां दिलीपराव बोला काय. मी आपला युक्तिवाद सुरू केला की आता COEPला
स्वायत्तता मिळालेली आहे, अमकं आहे तमकं आहे. आणि पुणे जिल्ह्यात आता म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता तसं इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. तर एक इंजिनिअरिंग कॉलेज या भागात गरज आहे आणि म्हणून हा प्रस्ताव आणलेला आहे. विलासरावजी मला म्हटले की दिलीपराव, हा कायदेशीर युक्तिवाद झाला, आता खरा युक्तिवाद करा. म्हटलं खरा युक्तिवाद असा आहे की प्रत्येक जण मंत्री झाल्यानंतर आपापल्या भागासाठी काहीतरी करतो. या खात्याचा मी आता 7-8 वर्ष मंत्री आहे आणि त्याच्यामुळे माझ्या भागातल्या लोकांना वाटतं काहीतरी व्हावं म्हणून हा प्रस्ताव आणला इंजिनिअरिंग कॉलेजचा. विलासरावजी म्हणाले मंजूर, चला पुढे चला. एवढीच चर्चा त्याच्यावर झाली, बाकी काही चर्चा नाही झाली. आज 200 कोटी रुपये खर्च करून ते सगळं इंजिनिअरिंग कॉलेजचं कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. 6,000 मुलं आत्तापर्यंत इंजिनियर होऊन बाहेर पडलेली आहेत आणि ती एक अतिशय मोठी अचिव्हमेंट आहे असं मी मानतो. साहेब, म्हणजे हे आता तुम्ही जो किस्सा सांगितला त्याच्यावरूनच की हे निधी असा खेचून आणायचं असे, म्हणजे ते म्हणजे तुम्ही राज्याचे ज्येष्ठ मंत्री होता, विधानसभेचे अध्यक्ष होता, शिवाय तुमचं सगळ्या पक्षांमध्ये तुमच्याबद्दल खूप मत चांगलं आहे. म्हणजे विरोधी पक्ष जरी असेल तरी तुमच्याबद्दल कोणी बोलत आहे. तर ही कशी काय आयडिया तुम्हाला साधली? म्हणजे हे आता मी जेव्हा फिरत होतो शिरूर तालुक्यात तर मला अनेक जण सांगत होते की साहेबांनी एवढा निधी दिला. आता हे बुरुंजवाडी छोटंसं गाव, पण या गावाला एक खूप ते निधी आणायचं काय टेक्निक, म्हणजे आता हे हा खरं तर तुमचं ट्रेड सिक्रेट आहे, पण ते निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सांगा, म्हणजे बाकीचे आमदार जे आत्ता इच्छुक आहेत तर त्यांनाही कळेल. निधी खेचून बिचून आणायचा हे काही खरं नाही. त्याच्यामध्ये मूळ प्रस्ताव हा जिल्हा स्तरापासून प्रस्ताव तयार व्हायला लागतो. मग तो राज्यामध्ये जावा लागतो. राज्यामध्ये प्लॅनिंग, फायनान्स, अमकं तमकं झाल्यानंतर फायनान्स मिनिस्टरपर्यंत जातो. फायनान्स मिनिस्टरची सही झाली की तो प्रस्ताव मंजूर होतो. मग समजा एखादं आपल्याला जनावरांचं हॉस्पिटल काढायचं तर तो ॲनिमल हजबंडरीच्या थ्रू प्रस्ताव गेला पाहिजे. एखादं माणसांचं हॉस्पिटल काढायचं तर तो आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव त्या ठिकाणी गेला पाहिजे. तर माझ्या ऑफिसमध्ये काही लोक असे आहेत, काम करतात की त्यांचं काम फक्त प्रस्ताव तयार करणे, डिपार्टमेंटमध्ये नेणे, तो मंजूर करून घेणे आणि जवळजवळ सगळ्याच मंत्र्यांच्या बरोबर चांगले संबंध असल्यामुळे मला प्रस्ताव गेला की तो मंजूर होतो. त्याला काही फार म्हणजे तुमचं वकिली कौशल्य असं म्हणता येईल का त्याला? वकिली कौशल्यापेक्षा त्याच्यामध्ये व्यक्तिगत संबंध हे, कारण मी ज्यावेळेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काढला त्यावेळेला भागभांडवलाचा प्रश्न होता आणि सरकार शिवसेनेचं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजे विरोधी पक्षाचं सरकार, विरोधी पक्षाचं सरकार होतं. आणि माझ्या कारखान्याच्या भागभांडवलाचा प्रस्ताव समोर आला त्यावेळेला अशीच चर्चा झाली, यांना विरोधी पक्षाच्या लोकांना कशाला द्यायचं वगैरे. गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं मग असं करा, माझे निम्मे कमी करा, दिलीपला द्या आणि निम्मे मला द्या. आणि मिळालं मला भागभांडवल, मी विरोधी पक्षात असताना. साहेब, हे भीमाशंकर कारखान्यावरूनच विषय निघाला म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वतः तुमच्यासोबत होते. तुमचा आणि त्यांचा मधल्या काळामध्ये संघर्ष झाला, म्हणजे तरी तुमचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले. आता ते पुन्हा तुमच्यासोबत आलेले आहेत. म्हणजे आता तर मी असं आंबेगाव तालुक्यात फिरताना असं मला बोलत होते की दादा आणि साहेब एकत्र आल्यानंतर पुढं काही म्हणजे कशाला तुम्ही फिरताय असं मलाच लोक विचारत होते. तर खरोखर आता आढळराव आले तुमच्यासोबत आणि खरोखर तुम्हाला एवढा प्रचार करण्याची आता म्हणजे मगाशी जो मी प्रश्न विचारला, गरज वाटते तुम्हाला? विरोधक दिसतोय समोर कोणी? प्रचार करायची गरज नाही, परंतु शेवटी लोकशाहीमध्ये कोणालाही गृहीत धरून चालत नाही. लोकशाहीमध्ये आपलं जे काम आहे ते आपलं काम आपल्याला करावंच लागतं. बरोबर. त्यामुळे आता आपण एवढं काम केलं आहे आणि लोक देतील मतं आपल्याला, देतील निवडून, असं गृहीत धरून चालत नाही. त्यामुळं जिथं जिथं जाणं आवश्यक आहे तिथं तिथं जावंच लागतं.
पण दादा म्हणजे शिवाजीराव आढळराव तुमच्यासोबत आहेत. ते आहेत, पण ते वेगळा प्रचार करतात, मी वेगळा प्रचार करतो. म्हणजे आम्ही दोघं एकत्र फिरत नाही. एकत्र फिरत नाही म्हणजे त्यांनी काही जबाबदारी स्वीकारली, तुम्ही काही. हो. साहेब आता म्हणजे हा सगळा तुमची आता 8वी टर्म आहे जो, म्हणजे 8वी टर्म म्हणजे तुम्ही अष्टकार बारणार असं सगळे म्हणतात. तर तुमच्या वडिलांच्या वेळेची निवडणूक म्हणजे तुमचे वडील आमदार होते, त्या तोच वारसा तुम्ही पुढे चालवताय. तर त्यावेळेची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक असं तुम्हाला काही जाणवतंय फरक, किंवा त्यावेळेचे काही असे भेटतात नेते? त्यावेळची निवडणूक फार वेगळी होती आणि त्यावेळेचे लोक पण वेगळे होते. म्हणजे आजच्यासारखी निवडणूक त्या काळात होत नव्हती. त्या काळात म्हणजे तुम्ही उमेदवार आहात, उमेदवार म्हणून किंवा पक्षाचे 4 कार्यकर्ते एखाद्या गावात गेले, एखाद्या पाटलाला भेटले किंवा एखाद्या आणखीन त्या गावातल्या प्रमुखाला भेटले, सरपंचाला भेटले आणि पुढच्या गावाला गेले, तरी अख्खं गावाचं मतदान व्हायचं तिथं त्या काळात. आता तसं नाही. आता व्यक्तिगत संबंध असावा लागतो आणि त्यांचे असे व्यक्तिगत संबंध होते. त्यामुळे त्या काळामध्ये निवडणुकीमध्ये एवढा संघर्ष करावा लागत नव्हता. पण तुम्ही त्यांचा प्रचार करत असताना कधी तुम्हाला असं वाटत होतं की आपण आमदारकी लढू आणि इतके वर्ष? त्यावेळेला नाही, कारण त्यावेळेला मी 7वीत होतो, मला वाटतं. 7वीत होतो. 7वीत होतो. ते 67ला आमदार होते. 67 ते 72. 67 ते 72 आमदार होते. म्हणजे अगदी त्यावेळेस म्हणजे पुणे जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. हो. ते आणि पवारसाहेब एकाच वेळेला निवडून आले विधानसभेत 67ला. शरद पवार ते एकाच वेळी निवडून आले. हो. पण मग एक प्रश्न म्हणजे तुम्ही आता त्याचं की अनेकदा असं बोललं जातं की तुम्ही शरद पवार साहेबांचे स्वीसहाय्यक होता आणि मग त्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं. तर खरोखर बघा, तर जर तुमचे वडीलच राजकारणात होते, तुम्ही अगदी त्यांच्यासोबत होते त्यावेळेस पवार साहेबांचं आपल्याला माहिती आहे, तर खरोखर काय आहे नक्की? म्हणजे खरोखर त्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं की वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही येणारच होता? असं आहे, ते माझ्या डोक्यातच होतं पहिल्यापासून. हो. त्यामुळे मी कॉलेजला शिकायला ज्यावेळेला गेलो मुंबईला, त्यावेळेला थोडा मी राजकारणात सहभाग घ्यायला लागलो आणि मग त्याच्यामधून हळूहळू मग 85 सालीच मी तिकीट मागितलं होतं, पण 85ला मला दिलं नाही तिकीट. वय किती होतं तुमचं तेव्हा? पण मी निवडून आलो तेव्हा 34 वर्षाचा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये 28 वर्ष असते, 28-29 वर्ष असते. पण तेव्हा परिस्थिती अनुकूल नव्हती म्हणून मला सांगितलं की तुम्ही काय उभे राहू नका, तुम्ही थांबा आता. मग मी थांबलो आणि त्याच्यानंतरच्या 5 वर्षांनी तिकीट मागितलं 90 साली आणि 90ला मी निवडून आलो. पण साहेब आता एक म्हणजे आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमचा जसा तुम्ही हे वडिलांचा वारसा पुढे चालवत होता, तसं पूर्वा लढणार अशी खूप चर्चा होती, पण तरी पण म्हणजे ते लढल्या नाहीत. आणि आता मुख्य म्हणजे सध्याच्या राजकारणात तुमच्यासारख्या ज्येष्ठाची गरज होती असं सगळे पक्षांनी सांगितलं म्हणून तुम्ही लढताय असं जे म्हटलं जाते, ते खरं आहे का? पूर्वाच लढणार होती? खरं आहे. मला पार्टीने सांगितलं की तुम्हीच लढायला पाहिजे आणि दुसरं कोणी लढून चालणार नाही. त्यामुळे तुमची गरज आहे पक्ष इथं महाराष्ट्राच्या राजकारणात, तुम्ही स्वतःच लढलं पाहिजे. पण सर आता फक्त शेवटचं म्हणजे मी हा आता तुम्ही म्हटलात म्हणून शेवटचा प्रश्न की महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? म्हणजे आता ही निवडणूक होईल नाही, आता काही सांगणं त्याच्यामध्ये अवघड आहे. त्याचं कारण असं की आता एका बाजूला आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला युती आहे. इकडं 3 पक्ष आहेत, तिकडे 3 पक्ष आहेत. हो. उद्या निवडणूक झाल्यावर आघाडी येते का युती येते हा प्रश्न थोडा आपण बाजूला ठेवूया. पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये कदाचित काही इक्वेशन बदलतील सुद्धा नंतर, निवडणुकीनंतर. हा काही संकेत नाही ना? नाही, मी जनरल सांगतोय. बरं.
समजा जर मॅथमॅटिक्स नाही बसलं हं. तर सरकार आणण्यासाठी मॅथमॅटिक्स करावं तर लागेलच. बरोबर बरोबर काही ना काही करावं लागेल. बरोबर. आणि 6 पक्ष आहेत, म्हणजे नुसते 2 आणि 3 पक्ष नाही आहेत. हो. त्यामुळे 6 पक्षामध्ये मॅथमॅटिक्स करायला भरपूर वाव आहे. हं. त्यामुळे तर सर तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अष्टकार नक्की माराल यावेळी. आणि कारण हे सगळे पाहतोय. तर हे होते आपल्यासोबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील. खरं म्हणजे आता आपल्याला हा इंटरव्ह्यू खरं संपूचं वाटत नाही आहे, परंतु इतके कार्यकर्ते सगळे बसलेले आहेत आणि ते साहेबांची वाट बघत बसलेत आणि त्यांना साहेबांना भेटायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण आता हा इंटरव्ह्यू ते संपूयात. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.